धिक्कार असो, धिक्कार असो. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा धिक्कार असो, धिक्कार असो. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके सीसीआई केंद्र शुरू करो, शुरू करो. नहीं करेंगे तो घेर के लेंगे, यही करेंगे तो घेर के लेंगे. लड़ेंगे. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद. सीसीआय केंद्र सुरू झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. सीसीआय केंद्र सरकार मुद्दाम दुर्लक्ष करते आहे. यापूर्वी आम्ही जळगाव जिल्हा कलेक्टर साहेब, औरंगाबादला विभागीय ऑफिस CCIचं आणि बेलापूरला त्यांचं मेन ऑफिस या ठिकाणी अंबड किंवा जळगाव जिल्ह्यातील CCIचे सेंटर चालू होण्यासाठी निवेदनं दिली आणि त्याच्यामध्ये फास्ट खरेदी व्हायला पाहिजे. प्रत्येक केंद्र त्यांनी आठवड्यात कुठे 2 दिवस कुठे 1 दिवस अशी चालवली. प्रत्येक वेळी त्यांनी मॅनपॉवर नाही, आमच्याकडे मनुष्यबळ नाही अशी कारणं देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वेळ कसा लागेल, त्रास कसा होईल, त्रास होऊन शेतकरी कापूस कसा आणणार नाही अशा पद्धतीने तिथे यंत्रणा राबवली आणि आता 1 तारखेपासून सर्व जिल्ह्यातली 11 सेंटर बंद केली. अंबळसारखा तालुका जिथं 44,000 हेक्टर कापूस लागवड झालेली आहे तिथं आजपर्यंत सेंटरच चालू केले नाही. अंबड तालुक्याचे लोक शिंदखेडा तालुक्यात, धुळे तालुक्यात किंवा पारोळा, धरणगाव तालुक्यात कापूस घेऊन गेले. तिथं त्यांची प्रचंड लूट झाली. तिथं कट्टी लावली गेली, क्विंटल मागे 5 किलो 8 किलो आणि हा एक मोठा भ्रष्टाचार जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीमध्ये झाला आणि जर कोणी जास्त वाचा काढला तर तिथं सेंटर बंद करण्याचा दम दिला गेला. दुसरा विषय म्हणजे हे आज मार्केटमध्ये कापसाचे भाव 6,000 6,500पर्यंत आहेत. सरकारने हमी भाव डिक्लेअर केले तो 7,400 रुपयाच्या पुढे आहेत. म्हणजे आज क्विंटल मागे शेतकऱ्यांचं 1,000-1,500 रुपयाचं नुकसान आहे आणि सरकार त्या बाबतीत काहीच बोलत नाही. ही सुद्धा एक मोठी लूट आहे शेतकऱ्यांची. तर हजारो क्विंटल कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामध्येच जर कापूसचे सेंटर नाहीत तर शेतकऱ्यांचं हे होणारा मोठा अन्याय आहे. निवडणुकीपूर्वी 2010मध्ये गिरीश महाजनांनी या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 दिवस उपोषण केलं होतं. ज्यावेळेला त्यांनी 10,000 भाव मागितला होता. आज 14 वर्षानंतर सुद्धा 6,500 भाव आहे. इतकी मोठी शोकांतिका आहे आणि याच्यावर आपण नेहमी आवाज उठवला पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची जिल्हाधिकारी आणि मार्फत या निवेदनामार्फत की आंदोलनामार्फत मागणी आहे. सांगा नाव. परत देवक सुभाष पाटील, जिल्हा किसान प्रमुख. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.